आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बघ बरोबर आहे काय सगळं। हा पण हे बघ संपत, उद्या लग्नाचा बस्ता जो काढणार आहे त्यातला सगळा माल एक नंबर आणि भारीचा पाहिजे। हा हो आई। मी एक सांगू का? काय? नाही म्हणजे इथून पुढे आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सिंचूच्या सासरकडच्यांना बोलवूया, म्हणजे अगदी उद्यापासूनच। कशाला ग? काय काम आहे त्यांचं इथं? आई, एकदा आपण त्यांना बोलवलं ना तर सिद्धू असा सारखा सारखा दळवी कुटुंबाकडे पळ काढणार नाही कार्यक्रमातून, आणि कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित पार पडेल। मला मान्य आहे हे तुम्हाला पटणार नाही, पण आई सध्या आपल्यासाठी सिद्धूचं लग्न व्यवस्थित पार पडणं जास्त महत्वाचं आहे। एकदा काही त्याचं लग्न झालं की मग आपोआपच त्याचं दळवी कुटुंबाकडे येणं जाणं कमी होईल। हे बघ रेणुका, एक वेळ मी त्या घरातल्या बाकीचे सगळ्यांना खपून घेईन, पण ती पांढऱ्या पायाची अवलक्षणी भावना नाही, मला ती अजिबात आवडत नाही। अगं ती घरात पाऊल टाकल्या टाकल्या ना माझ्या काळजीला सुरुवात होते बघ। नाही, मला कळते तुमची काळजी, पण तुम्हाला माहिती आहे ना, आपण आत्ता एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय ते फक्त भावनामुळे। त्या दिवशी इन्कम टॅक्सची धाड पडली होती आपल्या घरात, तेव्हा त्या सगळ्या प्रसंगातून भावनानेच तर आपल्याला बाहेर काढलं। कदाचित आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल, किंवा तुमची अकाउंटंट इतकी हुशार आहे की तिने एकही पुरावा आमच्या हाती लागू दिला नाही। ग्रेट। आई, प्रत्येक वेळी ती आपल्या घरी आल्यावर संकट घेऊनच येते असं नाही म्हणू शकत ना आपण। ठीक आहे, तू म्हणतेस तेही बरोबर आहे। आपलं सिद्धू घरी राहणारच असेल तर काय संपत, ठीक आहे आई। त्यांना बोलवा। काय ग? काय झालं? काय नाही, आई बाबा आलेत। आई बाबा आलेत एकत्र? हो। बाबांच्या अंगावर युनिफॉर्म नाही दिसला मला। युनिफॉर्म नव्हता? नाही हो। म्हणजे सुट्टी घेतली त्यांनी? या सुट्ट्या घ्या, चल परसातलं ते पैशाचं झाड गदा गदा हलवू, म्हणजे पैसे पडतील। चल चल चल। शांत बसता जरा, उगाच काहीतरी निष्कर्ष काढत बसू ना। दमून भागून आलेले आहेत ते, थांबा जरा। तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी पाणी आणते। काय झालं? आल्या आल्या एकदम खोलीत आलात तुम्ही? काही बोललंही नाहीत माझ्याशी? काय झालं? काही टेन्शन आहे का? बाबा, तुमचा युनिफॉर्म नाही म्हणजे बदलला असेल तर देता का? धुवायला टाकते मी। काय झालं आई? काही टेन्शन आहे का? वीणा, अगं आम्हा दोघांचं एक काम गेलं ग आज। काय? ए आई,
काय काय म्हणालीस आई? अहो हा? काय म्हणालीस म्हणजे? का रे, चोरून ऐकत होतास ना? मग ऐकू नाही आलं का तुला? ऐक मग, आज आमच्या दोघांचीही कामं आमच्या हातनं गेली. काय कामं गेली आहेत? तुम्हा दोघांची एकत्र कशी काय कामं गेली? नक्की कामं गेली आहेत का तुम्ही सोडून आलाय? आता काय झालं? कसला कालवा चालू आहे एवढा? हे मंगल, ऐकलंस का? या दोघांची नोकरी गेली. अय्या, वाटलंच होतं मला. बाबा ना ते रिक्षा चालवणं वगैरे काही जमणार पण नाही आणि झेपणार पण नाही. आणि आई तुझं काय झालं? काढून टाकलं का तुला? एक मिनिट वंस, थांबा जरा तुम्ही. आई, काय झालं? नाही, तुमच्या जागी मी गेले होते पोळा लाटायला, माझी काही चूक झाली म्हणून तुम्हाला कामावरनं काढून टाकलंय का? तुम्ही जी तुमची रिप्लेसमेंट म्हणून ती बाई पाठवलीत ना, त्याच्यामुळे माझंच नुकसान झालं. नाही नाही नाही, तसं काही झालं नाही. तू असं काही मनात आणू नकोस. नाही नाही, एक मिनिट वीणा, तू कशाला कामावर गेली होतीस आईच्या जागी आणि कधी? कारण मी सांगतो ना तुला, त्या दिवशी लक्ष्मीचा हात दुखावला होता, मनगट दुखत होतं हिचं. हिला पोळ्या करायला जमणार नाहीत म्हणून वीणानं समजूतदारपणा दाखवला आणि लक्ष्मीच्या जागी ही गेली. कळलं का तुला? काय केलंस तू हे वीणा? काय गरज होती तुला तिथे जायची? नुकसान केलंस ना तू आता. आईची नोकरी पण गेली आता. आणि तुमचं काय झालं बाबा? रिक्षा जाऊन कुठे धडकवलीत का भांडण केलं कोणाशी? मंगल मंगल, हात जोडते बाई. आता तू प्रश्न विचारू नकोस. अरे वा वा वा, हे बरं आहे. म्हणजे आम्ही प्रश्नही विचारू नये. ठीक आहे, नाही विचारत प्रश्न. पण तुमच्या नोकऱ्या गेल्या आहेत म्हणून मी घरात एक्स्ट्रा पैसे देईन असं वाटत असेल ना, तर विसरून जा. आणि काय गाई, मलाही कानातलं देणार होतीस तू आरती सारखं. त्याचं काय झालं? झालं ना? बाजारातल्या तुरी बाजारातच.